नमस्कार मित्रांनो, डेथ सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे। तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर या ठिकाणी सबस्क्राईब बटन दिसत आहे, तुम्हाला या सबस्क्राईब बटनवरती प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला तो व्हिडिओ शो करेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता डेथ सर्टिफिकेट इथे कन्फ्युजन आहे बघा। जर आपण आपल्या गावामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांचं किंवा कोणाचंही तर त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल तर आपल्याला आता मृत्यू प्रमाणपत्र कुठे मिळणार आहे आपल्याला? आता त्याच ठिकाणी आपल्याला नोंद करावं लागेल का आपल्या गावामध्ये नोंद करावं लागेल? नोंदी नसेल तर आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल? आणि ग्रामीण भागामध्ये तर बघा, तुम्हाला एक लक्षात आणून देतो, ग्रामीण भागामध्ये मृत्यू झाल्यानंतर नोंद करत नाही। एखाद्या वेळेस काय होतं, त्यांच्या ओळखीचं असेल तर ते नोंद करून घेतात आणि बाकी जर ओळखीचं नसेल, त्यांना काही घेणं-देणं नसतं, तर मग ते पण नोंद करत नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायत आलं तर आपल्याला तिथे जाऊन नोंद करावी लागते। जर नोंदी नसेल नंतर आपल्याला आपल्याला काही वेळ शैक्षणिक कागदपत्रामध्ये किंवा कुठेही आपल्याला डेथ सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी जोडायचं आहे। तर आपण कुठून काढायचं आणि कोणकोणते कागदपत्रे लागतात ते आपण सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ डिटेलमध्ये बघा। मृत्यू प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि सर्व प्रक्रिया खालील तुम्हाला सर्व माहिती देणार आहे। नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल आणि ग्रामपंचायत असेल या कार्यालयाकडून मिळते आणि मृत्यू व्यक्तींचा कायदेशीर मृत्यूची अधिकृत नोंद असते। तर मृत्यू प्रमाणपत्रासाठी लागणारी कोणकोणते कागदपत्रे आहे? तर मृत्यूची माहिती असलेला फॉर्म ॲप्लिकेशन तुम्ही ऑफलाईन घ्यायचं आहे। मी ऑलरेडी ऑनलाईन कसं अप्लाय करायचं तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। अर्ज तुम्हाला ऑफलाईन घ्यायचे, स्थानिक कार्यालयातून मिळतो म्हणजे फॉर्म नंबर 2 डेथ सर्टिफिकेट। आता हा ॲप्लिकेशन तुम्ही CSC सेंटर ई सेवा सेंटरवरती जाऊनसुद्धा तुम्ही हा ॲप्लिकेशन घेऊ शकता, कुठेही मिळेल तुम्हाला। दुसरा आहे मृत्यू व्यक्तीचे वैद्यकीय मृत्यू दाखला। ज्या व्यक्तीचं मृत्यू झाला आहे त्याचं मेडिकल डेथ सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे, किंवा मेडिकल सर्टिफिकेट नसेल हॉस्पिटलचे दिलेल्या किंवा वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेला कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही जोडायचं आहे। मृत्यू घरात झाला असेल तर स्थानिक डॉक्टरांचा दाखला आवश्यकता आहे। बघा, इथे 2 ऑप्शन देण्यात आले। जर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला नसेल तर आपल्या घरामध्ये मृत्यू झाला असेल तर आपण ज्या जवळपास नियर बाय स्थानिक जो डॉक्टर आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागेल। तिसरा डॉक्युमेंट आहे मृत व्यक्तींच्या ओळखीचा पुरावा। ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या ओळखीचा पुरावा आपल्याला जोडायचा आहे। त्यांचं आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल किंवा जे असेल ते या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून द्यायचं आहे। 4 नंबर अर्जदारांचा ओळख पुरावा, म्हणजे अर्जदारांचा जो ओळख पुरावा जोडायचा मृत व्यक्तीचे नातेवाईक। आता जो व्यक्ती ॲप्लिकेशन अप्लाय करतो नातेवाईक आहेत त्याचं रिलेटिव्ह कोणते डॉक्युमेंट जोडायचं, त्यांचं आधार कार्ड वोटर ID जे असेल त्यांचं एक प्रूफ द्यायचं आहे। 5वा असं डॉक्युमेंट आहे ॲड्रेस प्रूफ। मृत व्यक्तीच्या राहत्या पत्त्याचा पुरावा, ज्या व्यक्तीचं मृत्यू झालं आहे त्याचं राहत्या पत्त्याचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे। रेशन कार्ड असेल, वीज बिल असेल, जे असेल ते त्यांच्याकडे एक डॉक्युमेंट 7/12 असेल तरी चालेल। 6वा डॉक्युमेंट असेल जर मृत्यू घरात झाला असेल तर, आता मृत्यू जर घरात झाला असेल तर स्थानिक डॉक्टराकडून वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागते। हा डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता आणि पंचनामा किंवा शपथपत्र देखील काही वेळा विचारले जाऊ शकते। पंचनामा शपथपत्र देखील विचारलं जाऊ शकतो। तर हे याच्यात काय नाही, स्थानिक डॉक्टर वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यायचे आणि सबमिट करून द्यायचं। आता अर्ज कुठे करायचं आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे। तर बघा मित्रांनो, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी असेल किंवा कार्यालय असेल, कोणत्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचं या सर्क्युलरमध्ये जे ऑफिस आपल्या एरियामध्ये येते, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तहसील कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल, जे असेल मंडळ अधिकारी, ज्या ठिकाणी आपण ज्या परिसरमध्ये आपला एरिया आहे आणि त्या आपण महानगरपालिकामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये मोडत असेल तर त्याच ठिकाणी आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे। आता काही ठिकाणी CSC सेंटर हा महाई सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध आहे।
तर ही महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. माही सेवा केंद्रावरती तुम्ही सुद्धा ऑनलाईन करू शकता. ऑफलाईन आपल्याला ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये कुठेही आपण त्या ठिकाणी जाऊन सबमिट करायचं आहे. ऑनलाईन अर्ज जर सुविधा उपलब्ध असेल तर, आता ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध असेल परत त्या ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये, तर तुम्ही काय करायचं आहे, जी वेबसाईट आहे आपले sarkar.gov.government या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमच्याकडे एक स्लिप येणार आहे. ती स्लिप तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचं आहे. किती वेळ लागतो आपल्याला मृत्यू दाखला मिळवण्यासाठी? 7 ते 21 दिवसाच्या आत प्रमाणपत्र मिळते. संपूर्ण कागदपत्र दिल्यास आपल्याला 7 ते 21 दिवसात आपल्याला ते सर्टिफिकेट मिळतं. बट आपल्याला खेडेगावामध्ये एवढं काही लोडिंग नसते, तर तुम्हाला दोन दिवसात, एका दिवसात तुम्हाला ते डेथ सर्टिफिकेट मिळून जाणार आहे. शहरी भागामध्ये जास्त वेळ लागू शकतो. नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी जास्त वेळ लागेल. पण गावामध्ये आपण जर ग्रामपंचायत पाहिलं तर ते खेडेगावामध्ये एवढं क्राऊड नसते, तर ते लगेच आपल्याला सर्टिफिकेट मिळते त्या ठिकाणी. आता मृत्यू प्रमाणपत्राची महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो. मृत्यूची नोंद 21 दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे. बघा, जर आपल्या गावामध्ये एखादा माणूस मेला असेल तर त्याची नोंद करणे ही 21 दिवसाच्या आतमध्ये नोंद करायची. तर एवढं झंझट तुम्हाला करायची गरज नाही. काहीच तुम्हाला तुमचं या 21 दिवसाच्या आतमध्ये जर तुमचं नोंद झालं असेल तर तुम्हाला कुठेच पडापड करायची गरज नाही. कोणताच प्रूफ जोडायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट ग्रामपंचायतला जायचं आणि त्या ठिकाणी मला मृत्यू दाखला हवा, ते लगेच आपल्याला 5 मिनिटात अवेलेबल करून देतील. जर तुम्ही 21 दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी नोंदी करत असाल तर ही प्रोसेस तुम्हाला सर्व प्रूफ, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अटॅचमेंट करावं लागेल, ॲप्लिकेशन भरावं लागेल. सर्व ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. आता हे लक्षात ठेवायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र कोणी असेल नातेवाईक त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण मृत्यू झाल्यानंतर ही 21 दिवसाच्या आत नोंदी करत नाही ते त्यांचं फॅमिली, आणि नंतर ती ही प्रोसेस खूप लाँग आहे आणि त्याला पडापड करावं लागतं. जर आपल्याला 21 दिवसाच्या आत नोंद झाली तर तुमचा फायदा होणार आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट काढायला अडचण येणार नाही. तर उशिरा झाल्यास शपथपत्र, डिले रिपोर्ट द्यावा लागतो. बघा, जर तुमचं नोंदीसाठी उशिरा झालं तर तुम्हाला शपथपत्र आणि डिले रिपोर्टसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र नंतर पुढील गोष्टीसाठी उपयोगी आहे. वारस प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण, विमा क्लेम आणि पेन्शन बंद हक्क इत्यादीसाठी हा सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. तर बघा, इथे नाही तर आपल्याला भरपूर ठिकाणी आता कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा सर्टिफिकेट असेल, कोणत्याही या ठिकाणी आपल्याला हा सर्टिफिकेट चालतो. तर आपल्याला त्याही ठिकाणी आपण सबमिट करू शकतो. मृत्यू गावात झाला का शहरात हे सुद्धा आपण पाहिलं. नंतर कोणत्या जिल्ह्यात अर्ज करायचं तेही पाहिलं. आपल्याच जिल्ह्यामध्ये, आपल्याच ग्रामपंचायतमध्ये, आपल्याच तहसील कार्यालयामध्ये, आपल्याच जे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल त्याच ठिकाणी नोंद करायचं. अदर ठिकाणी नोंद करू नका. काही बाकी काय करतात ते हॉस्पिटलमध्ये नोंदी करून देतात आणि बाहेरगावी आणि तिथेच राहून जातात. नंतर काही वर्षानंतर त्यांना वारससाठी तुम्हाला डेथ सर्टिफिकेट लागत असेल आणि ते काय करतात, मग तिथे जातात. तिथे ते फक्त फॉर्मॅट म्हणून तयार लेखी मास्टरमध्ये ठेवतात आणि ते आपल्याला घेऊन येतात आणि तिथे ॲप्लिकेशन त्यांचं रिजेक्ट होऊन जातं. तर तसं करू नका. 21 दिवसाच्या आत आपल्याला ग्रामपंचायत, नगरपालिकांना कळवायचं की आपलं या ठिकाणी नोंदी करायचं आहे. ते नोंदी करून घेतील. नंतर आपल्याला पडापड करायची गरज नाही. 50 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 70 वर्ष नंतरही तुम्ही गेले सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटात तुम्हाला तुमचं जे आपले रिलेटिव्हचं मृत्यू झालं असेल त्यांचं डेथ सर्टिफिकेट आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. व्हिडिओ कसा वाटला? चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केले, ऑनलाईन कसं अप्लाय करायचं तोही व्हिडिओ बघा. धन्यवाद.